आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. काय फरक पडणार? दोघं एकत्र आले काय नाही आले, काय फरक पडणार? आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का? हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का? नाही. हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत, आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो, ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत. आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय. आणि या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काही मी काय माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार. राजसाहेबांनी ही भूमिका घेतली ही काही नवी गोष्ट नाही आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या प्रस्तावाचं, मागच्या प्रस्तावाचं काय झालं आहे तोच अनुभव आताही त्यांना येईल असं मला वाटतं. उद्धव साहेबांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही, हे आतापर्यंतचा अनुभव आहे. शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही. राजसाहेबांना कधी पक्ष सोडायचा नव्हता ना, कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती. युग जो होता तो उद्धव साहेबांकडे होता. जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. राजसाहेबांशी युती ज्यावेळी करायचा विषय येईल त्या ॲटोमॅटिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांना सोडावं लागेल. तुम्ही ट्विटरवरती फोटो ट्विट केला म्हणून सांगताय, याचा अर्थ तुम्ही टाळी देण्याचा प्रयत्न करताय. आता महापालिकेला तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि पवारसाहेबांचं तसं काही मुंबईत नाही आहे, पण मुंबई हा काळजाचा तुकडा आहे, लेना बँक आहे.